चला तर मग अशी मस्त कांदा, टोमॅटो आणि शेवची भाजी खायची असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की बघा, तुम्हाला खूप आवडेल. सगळ्यात अगोदर मी एक कांदा आणि एक टोमॅटो घेतला आणि तो कटरमध्ये कट करून घेतला. तुम्ही सुरीने कट केला तरी चालेल आणि कटरमध्ये कट केला तरी चालेल. असा मस्त कांदा आणि टोमॅटो बारीक कट करून झाल्यानंतर आपल्याला जिरं, मोहरी आणि हिंग याची तेलात फोडणी द्यायची. ही फोडणी अगदी कडकडीत झाली की आपण जो कांदा आणि टोमॅटो बारीक करून घेतला होता तोही तेलात घालायचा. लक्षात असू द्या, आपल्या या रेसिपीमध्ये आपण कांदा टोमॅटोचे वाटण नाही घेतलेले, म्हणून आपण कांदा आणि टोमॅटो एकदम बारीक कट करून घ्यायचा, म्हणजे आपली ग्रेव्ही खूप छान होईल. असे जिरं, मोहरी, हिंग परतून झाल्यानंतर आपण जो कांदा टोमॅटो चिरलेला होता तो यात घालायचा. त्यानंतर त्यात थोडं लाल मिरची पावडर, काळा मसाला आणि थोडी हळद घालायची आणि 1-2 मिनिट बारीक गॅसवर परतू द्यायचं. कांद्याचा रंग बदलेल आणि वरती थोडी तर्री पण येईल. त्यानंतर आपण यात 2 ग्लास पाणी घालायचे. लक्षात असू द्या की आपली शेव जर कमी असेल तर आपण त्यात कमी पाणी घालायचे आणि आपली शेव जास्त असेल तर आपण त्यात जास्त पाणी घालायचे. शेवच्या वर थोडे पाणी राहिले पाहिजे, म्हणजे आपली ग्रेव्ही एकदम बरोबर होते. अशी भाजी तुम्ही नक्की ट्राय करा. अगदी पाण्याला उकळी आली की आपली शेव घालायची आणि आपला गॅस बंद करायचा. 5 मिनिटात लगेच आपण जेवायला घ्यायचे. अगदी जेवायच्या 5 मिनिट अगोदर ही भाजी करायला घ्यायची, म्हणजे ही भाजी गाळही होणार नाही आणि मस्त चमचमीत लागेल. आणि सगळ्यात शेवटी आपल्या चवीनुसार मीठ घालायचं. मीठ घालायची व्हिडिओ बाय मिस्टेक माझ्याकडून राहून गेली, त्यासाठी सॉरी. आपण ही व्हिडिओ नक्की ट्राय करा आणि ही भाजी कशी झाली ती कमेंटमध्ये मला जरूर सांगा. आणि व्हिडिओ आवडली तर लाईक, शेअर, कमेंट आणि फॉलो करायला विसरू नका. लवकरच भेटू आपण नवी रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.